पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। वरी थोडेचे अमृत घेता सर्वस्व वेचो का पंडुसुता जेणे जोडे जीविता अक्षयत्व। 48व्या श्लोकामधील चालू असलेली ही जी ओवी आहे ती ओवी 946. काही गोष्टी कशा उपयुक्त असतात आणि जर काही सगळं काही महत्त्वाचं असून ते सोडून देऊन दुसरंच काही केलं तर काय होईल असा काही मागं विषय झाला। आता सांगतात की अमृत जर मिळत असेल पण त्याकरता तुमचं जेवढं आहे तेवढं सर्वस्व वेचायची वेळ आली। म्हणजे जे तुमच्याजवळ आहे साचलेलं असो किंवा घरातलं स्थावर इस्टेट असो हे विकायची वेळ आली। पण त्याच्यापासून काय होईल तर जेणे जोडे जीविता अक्षयत्व, अक्षय जीवन मिळेल। हे गेलं तरी पुन्हा कमवता येईल ना, पण अमृतासारखं जर प्राप्त होतं आहे तर आपलं जीवन अक्षय होतं आहे। येर काह्या मोले वेचुनी विष पियावे घेऊनी आत्महत्येसी नेमोनी जिये जे जेणे। आता काय आहे असा विचार ठीक आहे, पण काय असेल ते असं म्हणलं सगळं घरातलं गेलं तर चालेल पण विष घ्यायचं आहे असं जर केलं आणि तो जर विष पेला तर त्याला आत्महत्येचं पातक लागेल। जवळचं तर जाईलच पण आत्महत्येचं पातक लागेल आणि पुन्हा उरलेल्याला काही उरणार नाही। जैसे जाचोनी या इंद्रिये वेचोनी आयुष्याचे निदिये साचली पापी आन आहे दुःखा वाचोनी। जसं इंद्रियाला काही दिलं नाही, त्यांची उपासमार केली, एवढंच काय की सगळं आयुष्यसुद्धा असंच काहीतरी असेल तर काही करायचं नाही। काही करायचं नाही म्हणजे कसं तर काही उद्योगधंदा करायचा नाही, खायचं प्यायचं काही नाही, अतिशय काय असेल तर उगं थोडं कुठलं तरी म्हणजे पिठाचं पाणी करून प्यायचं, स्वयंपाक तर जाऊ द्या, असं कशाला तर मग आम्ही काटकसर करतो आहे असं म्हणायचं। असं जर झालं तर दुःखा वाचून काय आणि शिवाय ह्या जीवनाला सगळा आहे ते त्रासदायकपणा केल्यामुळं पाप लागलं। म्हणोनी करावा स्वधर्मो जो करिता हिरोनी घे श्रमो उचित देईल परमो परपुरुषार्थ राजू। म्हणून आपल्या विहित असं जे कर्म भागाला आलेलं आहे म्हणजेच भागाला आलेलं कर्म विहितपणानं जर आपण करत गेलो तर हे स्वधर्म आहे, याला स्वधर्म म्हणायचं। आणि असा स्वधर्म जर आपल्याकडून झाला तर अंतःकरणापासून होत असेल तर केलेल्या कर्माचे श्रमही होणार नाहीत, कष्ट पडलं असंही वाटणार नाही, शिवाय हे ईश्वरार्पण होत असल्यामुळं परमपुरुषार्थ प्राप्त होईल। म्हणजे इतकी सहजता याच्यामध्ये आहे। या कारणे किरीटी स्वधर्माची रहाटी न विसंबिजे संकटी सिद्ध मंत्र जैसा। तेव्हा एकंदरीत आपण जे काही जीवन जगतो त्या जीवनामध्ये स्वधर्मच पाळला पाहिजे। आपल्याला जे काही आहे काही कर्म जे आहेत की ती मनुष्याच्या ठिकाणी काय आहे की मला अमुक करायचं असं वाटतं, पण अनेक गोष्टीत जसा तो आपल्या कुटुंबाचं जीवन यथार्थ चालावं म्हणून कर्म करतो तसं समाजासाठी करावं लागतं।
तसं देवासाठी करावं लागतं, तसं राजासाठी करावं लागतं, तसं गुरुसाठी करावं लागतं. म्हणून हे सगळे मागं 3ऱ्या अध्यायात विषय झाला आहे. ही सगळी कर्म करणं हेच तुमचं जीवन आहे. मनुष्याच्या जीवनामध्ये सगळी अंग त्यात असतात आणि ते जो करतो तो विहित कर्म करतो. त्याच्या ठिकाणी स्वधर्म पाळायला असं होतं. आणि ते करण्याकरता जर काही असेल तर आठवण एक ठेवायची. त्याला सिद्ध मंत्र म्हटलं आहे की कर्माचा कर्तेपणा उभा राहू द्यायचा नाही आणि कर्मफलाची इच्छा करायची नाही. कुठेही असू द्या, तुम्ही देवाच्या मंदिरात जाऊन झाडझूड करा, फुलं आणा, मी केलो म्हणत बसू नका. अगर आता ह्याच्या बदल्यात देव मला काय देतो असंही म्हणू नका. आणखीन कुठेही तुम्ही करत असाल, संताच्या घरी कराल, गुरुच्या घरी कराल, केल्याचा अभिमान तर नकोच, पण मी करतो ह्याचं कुठं फुसटसुद्धा जाणीव नसावी. हा सिद्ध मंत्र आहे. म्हणजे सिद्ध मंत्र कसा सांभाळतो मनुष्य की तो विसरत नाही कधी, तसं हे विसरू नये. का नाव जैसी उधली महारोगी दिव्याौषधी न विसंबिजे तया बुद्धी स्वकर्म येथ. जसं नावच फक्त पाण्यात असते, पाण्याशिवाय नावेचा काय उपयोग. आणि अतिशय आजार झाला तर त्याला दिव्य औषध घेणं हेच गरजेचं आहे. तसं सगळी कर्म करणं हीच महापूजा आहे आणि हा स्वधर्म आहे. मग ययाची गा कपिध्वजा स्वकर्माची या महापूजा तोषला येशू तमरजा झाडा करोनी. तेव्हा एकंदरीत आपण आपली कर्म, अर्थात काय झालं, करता म्हणून करत असताना कर्ता भाव का उठू द्यायचा नाही, कसा उठणार नाही, याचं मंत्र कोणता. तर मी सेवा करतोय म्हणल्यावर करता कसा झाला. आणि दुसरी गोष्ट, हे सगळं ईश्वरार्पण होतं आहे असं जर त्याला होत असेल तर ते मी पूजा करतोय असा मनातला भाव झाला तर कर्माचं काही बंधन नाही. पण काहीच मिळणार नाही असं नाही. ईश्वर तुमच्यावर संतुष्ट होईल आणि मग काय करील, आपल्याच ठिकाणी असलेले तमगुण आणि रजगुण यांचं सगळ्याचं स्वच्छता करून टाकेल. शुद्ध सत्वाची या वाटा आणि आपुली उत्कंठा भय स्वर्ग काळ कोटा ऐसे धावी. एकंदरीत परमार्थाकरता सत्वगुणाची गरज असते आणि परमात्मा प्राप्तीकरता शुद्ध सत्वगुणाची गरज असते. ही कशी भेटेल, अशी ज्याच्या ठिकाणी उत्कंठा आहे त्याला हा संसार म्हणजे काळकूट नावाचं विष जसं असतं ना तसा वाटत असतो. जिये वैराग्य येणे बोले मागा संसिद्धी रूप केले किंबहुना ते आपुले मेळवी खागे. एकंदरीत असा जर सगळा वागत गेला तर ज्याला आपण मागच म्हणलं की वैराग्य प्राप्ती होती, ते वैराग्य ही एक प्रकारची सिद्धीच प्राप्त होते. आणि ही सिद्धी प्राप्त झाली म्हणजे मग जो काही आपल्याला आत्मसुखाचा भोग आहे तो प्राप्त होतो. मग जिंतिलिया हे भोये पुरुष सर्वत्र जैसा होये का झालया जे लाहे ते आता सांगो. आता एकंदरीत हे सगळं करत असताना जे काय आपल्या ठिकाणी पारमार्थिक भूमिका तयार होते, ती पारमार्थिक भूमिका तयार झाली तरच मनुष्य पूर्णत्वाला जातो. मग हा कसा पूर्णत्वाला जातो, त्याचे काय क्रम आहेत ते आता तुला सांगतो. असक्त बुद्धी सर्वत्र जितात्मा विगत स्पृहा नैष्कर्म सिद्धिं परमां संन्यासेनाधिगच्छति. आता ज्याच्या ठिकाणी बुद्धी अनासक्त झालेली, कशाची आसक्ती त्या बुद्धीच्या ठिकाणी नाही, अंतःकरण स्वतःच्या ताब्यात आले, अंतःकरणाच्या ठिकाणी आता दुसऱ्या कुठल्या गोष्टीचा उठाव नाही, म्हणजेच विषयाची इच्छा सगळी संपलेली असा असणारा विरक्त पुरुष तो या परमात्मा स्वरूपाकडे जाण्याकरता नैष्कर्म सिद्धीला प्राप्त होतो. आता त्यांनी दाखवले संन्यासेन अधिगच्छति.
हा जो काही सांख्ययोगानं दाखवलेला भाग आहे त्याप्रमाणे तो वैराग्य प्राप्त होतो, म्हणजे संन्यासच धारण करतो. आता काही दुसरं काही नाही, तोच नैष्कर्म सिद्धीला जातो. तरी देहादिक हे संसारे सर्व हे मांडलेसे गुंफिरे, तेत नातुडे तो वागुरे वारा जैसा. आता ही नित्य आणि काय आहे की अभ्यासात नेहमी नेहमी येणारी ओवी समजून देण्याकरता अशा ओव्या महत्त्वाच्या असतात की हा जो काही देह अधिक संसार म्हणजे देहानं मांडलेला संसार, देहालाय माझेपणा आणि संसारालाय माझेपणा, असा जो काही संसार आहे हे आम्हाला गुंतून टाकणार आहे. गुंफिरे, ह्यातनं सुटलं म्हणूस तर दुसरं लागतं, त्यातनं सुटलं म्हणूस तर तिसरं लागतं. एक 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 काय आहे की मागं मागं लागलेलंच असतं. आता याच्यातही गुंतणार नाही असं कोण आहे? तर जसं वाघूर लावलं म्हणजे जाळं लावलं तर वारा जसा त्याच्यात अडकत नाही तसं त्याच्यात अडकू नये, अशा तऱ्हेची तुमची अवस्था मानसिकता निर्माण झाली पाहिजे. पै परिपाकाची वेळे फळ देठे ना देठू फळे, न धरे जैसे स्नेहकुळे सर्वत्र होय. आता त्याला उदाहरण दिलं की एकदा का झाडाचं फळ पिकलं की तेही झाडाच्या देठाला राहत नाही, देठही त्याला धरून ठेवत नाही. दोघंही काय करतात, आपला संबंध सोडून देतात. फळही खाली पडतं आणि झाडही त्याच्यापासून नाही मोकळं होतं. म्हणजेच त्या झाडाने इतकं त्या फळाला पोसलं, मोठं केलं, रसदार केलं, गोडीला आणलं, पण झाड म्हणतं जाऊ दे आता तुझं प्रेम नाही मला. म्हणजे तिथून इतकं सगळं असूनसुद्धा प्रेमात गुंतत नाही. तसं प्रेमात गुंतू नये. पुत्र वित्त कलत्र हे झालियाही स्वतंत्र, माझे न म्हणे पात्र विषाचे जैसे. आता जसं जसं आपल्या घरामध्ये मुलं आपलं जे काय असेल ते धन कमवण्यात, घर चालवण्यात सगळ्या प्रकारची काय आहे त्यांची क्षमता तयार झाली. आणि दुसरी गोष्ट काय आहे की पत्नी सगळं बघू लागायला लागली. जसं ह्याच्यामध्ये सांगतात की संन्यास घ्यायचा असेल तर पत्नीचा होकार असावा लागतो, पत्नीने सांगावं लागतं संन्यास घ्यायला माझी काय हरकत नाही. तसं आता हे सगळं बघायला मी तयार आहे असं जर तिच्या ठिकाणी असेल तर आपण स्वतंत्र झालो. म्हणजे मग हे सगळं संसाराचं जे ओझं होतं ते कोणी ना कोणीतरी सांभाळतं आहे ना. मग सांभाळलं की आपण त्यातनं मोकळं झालो. जसं विषाचं पात्र आहे पण कोणीच म्हणणार नाही माझं आहे, कारण त्याच्याकडे आसक्तीभाव कधी नसतोच. हे असो विषय जाती बुद्धी पोळली ऐसी मागवती, पाऊले घेऊन एकांती हृदयाच्या रिघे. आता ही सगळी गोष्ट अशी आणि मनुष्याला काय असतं की कधीकधी विषय मिळत नाहीत, मिळालेले विषय चांगले नसतात, यथार्थ भोग मिळत नाही, पण तो हट्ट सोडत नाही, पुन्हा तरी चांगलं मिळेल असंच असतं. पण त्याने असं सांगितलं आहे की जसं पूर्वी घरामध्ये कंदील होता, उजेडाला कंदील, आणि तो कंदीलमध्ये ठेवला की लहान बाळ जर असेल तर रांगत रांगत त्याच्याकडेच जायचं, आणि पोळल म्हणून माणसं कंदील उचलून दुसरीकडे ठेवले की पुन्हा त्याच्याकडेच जायचं. मग काही वयस्कर माणसं म्हणली जाऊ द्या त्याला, आणि त्याने हात लावला आणि काच पोळली त्याला, पुन्हा त्याच्या पुढं ठेवला तरी ते लांब व्हायला लागलं. म्हणजे त्याला कळलं हे पोळतं आहे. तसं विषय हे तुम्हाला त्रासदायक आहेत हे कळलं की त्याच्याकडून बुद्धी माघारी येते. आता ही बुद्धी परत येण्याकरता निस्त्या विचारानं येत नाही, तर त्या विचाराची आपल्या ठिकाणी परिपक्वता व्हावी लागते. तो विचार इतका आपल्या ठिकाणी घडावा लागतो कसा, एकांती. एकांतात विचार करत असताना तुम्हाला फक्त काय आहे प्राप्त करून घ्यायचा विषय ते कळेल आणि विषयाचे आपोआपच काय आहे वैराग्य होईल. ऐसया अंतःकरण बाह्य येता तयाची आण, न मोडी समर्था भेण दासी जैसी. आता तसं आहे, जर काही चुकला काही असेल त्या अभ्यास आणि त्यात जर चुकला तर आपण आपल्याला एखादी काय करायचं
की हद्द ठरवून घ्यायची की हे चुकायचं नाही. मग त्याला उदाहरण दिले की एखादी दासी आणि त्या मालकाने तिला काय केलं की शपथ घातली की माझी शपथ आहे तुला हे घर उंबरा बाहेर ओलांडायचा नाही, बाहेरचा उंबरा ओलांडायचा नाही, तो घरातले घरात कर. आणि तिने शपथ पाळली. तसं अंतःकरणाला सांगितलं बाहेर आता जायचं नाही, विषयाचा विचार करायचा नाही, फक्त परमार्थाचा विचार करायचा. आणि मग ते अंतःकरण त्याच प्रकारची शपथ पाळतं. ऐसे ऐक्याची मुठी माझी वडे चित्त किरीटी करोनी वेदी नेहटी आत्मयाचा. एकंदरीत एकाग्रता प्राप्त होण्यात, सगळ्या इंद्रियांच्यापासून विषयभाव बाजूला होण्यात हे सगळं कठीण आहे. पण ही जे काही आहे, एखादी गोष्ट आपण हातात धरली आणि ते दुसरा घेत असेल तर जसं मूठ आवळून ठेवतो, मुठीतनं जाऊ देत नाही, तसं हे ऐक्य आपण असं पक्कं धरावं की जेणेकरून आपण ज्या ठिकाणी निघालेलो आहोत तो जो आपल्याला काय आहे साध्य प्राप्त करून घ्यायचं ठिकाण आहे ते म्हणजे आत्मा, आणि तिकडंच लक्ष आपलं जाऊ द्यावं. तेव्हा द्रष्टाद्रष्ट स्पृहे निमने झालेचे आहे, आगी दडपली या धुये राहिजे जैसे. आता जे काय असेल ते असेल. स्पृहा म्हणजे सूक्ष्म इच्छा, जे दिसलंय त्याच्या संबंधी आणि जे दिसलं नाही पण आठवलंय त्याच्या संबंधी सुद्धा स्पृहा नसावी, म्हणजे सूक्ष्म इच्छा त्या ठिकाणी नसावी. असंच झालं पाहिजे. ते असं सांगतात की विस्तव आहे, पण राखेने झाकून टाकला, वरून राख घातली तर विस्तवातनं धूर येत नाही, आत राहतो पण धूर बाहेर येत नाही. म्हणून नियमिलिया मानसी स्पृहा नासोनी जायज आपैसे किंबहुना तो ऐसी भूमिका पावे. याप्रमाणे आपल्या ठिकाणी कोणत्या प्रकारची इच्छा राहिली नाही तरच परमार्थाची भूमिका जी असते की जे परमार्थीय अनुभवाकरता अंतःकरण लागतं ते अंतःकरण तयार होतं. पै अन्यथा बोधू आघवा मावळोनी जाय पांडवा बोधमात्रीची जीवा ठावो पायवे. आता किती जरी असेल पूर्वीचं अनुभव आहे, सगळं काही कोणत्या कोणत्या गोष्टीमध्ये हे पारंगत होते तेही आहे, पण सहज काहीतरी निघालं आणि म्हणले हे काही आता ह्यांनाच विचारा हे कसं कसं करायचं. ते म्हणलं मला काय आठवत नाही. म्हणजे अन्यथा बोध आता काय उरला नाही, कशाचं तरी लचांड मागं घ्यायचं काही नाही. त्या सगळ्यातनं बाजूला निघाले आणि केवळ एकच जे आपल्या बोधाची गरज आहे तोच आपला एक ठाव ठिकाण आहे असं समजून तिकडंच तेवढा विचार ठेवला. आता जीवाला दुसरं काही नाही, फक्त बोध मात्रची, म्हणजे जे बोध आहे तोच. धरवणी वेचे सरे तैसे भोगे प्राचीन पुरे नवे तव नुपकरे काहीच करू. तेव्हा जे जे काही असेल पाठीमागं लागलेलं आहे किंवा ज्या गोष्टीने काय आहे की आपल्याला पूर्वीचंच आहे, म्हणजे एखादी गोष्ट आहे आणि ती ठरली तुमची करायची, ती इच्छा पूर्वीचीच आहे, आता खूप परमार्थाचाच भाव आहे, पण पूर्वीची एक इच्छा राहिली ती पूर्ण केली म्हणजे मग प्रारब्धच सरकलं मागं. कारण हे पुन्हा पुन्हा का आठवतं हे करायचं हे करायचं, कारण ते प्रारब्धाने ठेवलं आहे ना झाकून. आता ते संपून गेलं की प्रारब्ध मागचं संपलं, म्हणजेच प्रारब्धाचे जे जे काही भोग होते ते ते भोग मागं सरकले आणि नवीनही काही निर्माण होईनासे झाले. ऐसी कर्मसाम्य दशा होय तेथ वीरेशा मग श्रीगुरु आपैसा भेटेची गा. याप्रमाणे आता कुठल्याही कर्माचं स्फुरण होत नाही. माझं हे करायचं राहिलं आहे ते करायचं राहिलं आहे असं नाही, याला म्हणायचं कर्मसाम्य दशा. कर्म पूर्वीची असतील संचितातली प्रारब्धात येणारी या सगळ्यांचा विपाक झाला. काही कर्म करावं असं काही तिथं काय उरलं नाही असं जेव्हा दशा निर्माण होते त्यावेळेस श्रीगुरु भेटत असतात. वास्तविक पाहता हा क्रम आहे की इथं श्रीगुरूची खरी भेट आहे.
पण ज्याला हे जमत नाही त्याला परमार्थ करता करता का होईना पुन्हा कर्मसाम्य दशा येते आणि तिथून श्री गुरु कसे आहेत, किती महान आहेत, काय त्यांचा महिमा आहे हे मग कळायला लागतं. तोपर्यंत तो हयातवारीच चाललेला असतो परमार्थात, असतो श्री गुरूच्या सानिध्यात, पण इतकं प्रेम नसतं, इतकी ओढ नसते, इतकं त्यांचं काय आहे की महानता आपल्या अंतःकरणात नसते. पण एकदा हे अंतःकरणातलं सगळं कर्माचं बाजूला हटलं की त्यांच्याशिवाय मला कोणी नाही हेच त्याच्या ठिकाणी लक्षात येतं. रात्रीची चौपाहारी वेचलिया अवधारी, डोळ्या भेटे तिमारी मिळे जैसा, डोळ्या तिमारी मिळे जैसा. रात्रीची चौपाहारी वेचलिया अवधारी, डोळ्या तमारी मिळे जैसा. आता त्याला असं दाखवलं की 4 प्रहर दिवसाचे 4 प्रहर रात्रीचे असतात. असे रात्रीचे 4 प्रहर संपले म्हणजे उजाडतंच की, आणि उजाडलं म्हणजे सूर्य आपल्याला दिसतो. एकंदरीत रात्र सरल्यावर जसा सूर्य समोर दिसतो आणि अंधार निघून जातो. का येवोनी फळाचा घडू, पारुशवी केळीची वाढू, गुरु भेटलिया करू, गुरु भेटलिया करी पाडू बिभुत्सू जैसा. आता त्याच उदाहरण असं आहे की एकदा केळीला घड आला आणि केळ उतरायची वेळ आली म्हणजे केळ घड उतरून घेतला की त्या खुंटाचं काही राहत नाही, संपला तो खुंट. तसं श्रीगुरु प्राप्त झाल्यानंतर आत्म माझं माझं हे राहिलं ते राहिलं असा कोणत्या प्रकारचं हाव किंवा कुठली आस काही राहत नाही. मग आलिंगिला पौर्णिमा, उन्निव सांडी चंद्रमा, तैसे होय वीरोत्तमा गुरुकृपा. एकंदरीत काय आहे की एकदा काय पौर्णिमा प्राप्त झाली म्हणजे मग चंद्राची कोणतीच कला शिल्लक राहत नाही, सगळ्या कला त्या ठिकाणी पूर्णतेला येतात. तसं श्रीगुरु प्राप्त झाले की सगळं काही प्राप्त झालं, आता पुन्हा काही राहिले असं काही नाही. तेव्हा अबोधू मात्र असे, तो तव तया कृपा नासे, तेत रात्री सवे जैसे अंधारे जाय. आता जे जे काही न कळणं काही शिल्लक होतं ते सगळं संपलं. एकदा गुरुकृपा प्राप्त झाली की अभ्यास केलेला हे आठवायला लागतो, अभ्यासाचंही फळ मिळतं, नसला केला तरी तुम्हाला प्राप्त व्हायचं ते होऊ लागतं. हे सगळंच काय आहे गुरुकृपेचं फळ आहे. मग जसं रात्र संपली की सूर्य येतोच, रात्र संपण्याकरता काय प्रयत्न करावा लागतो आपल्याला, त्या अपयसा संपते आणि मग सूर्य येतो. तसं श्रीगुरु प्राप्त झाले की हा जो काय अबोध आहे, जे न कळणे ते न कळणं बाजूला होतं. तैसी अबोधाची एक कुशी, कर्म करता कार्य ऐशी, त्रिपुटी असे जे जैसी गाभिणी मारिली. आता हे सगळे जे काही कर्म करता कार्य ह्या त्या ज्या काही त्रिपुटी होती ती कुठं होती, अज्ञानाच्या पोटात, अबोधाच्या पोटात. मग जसं एखादं उदाहरण देतात की शिकारी असतो आणि त्या शिकाऱ्यानं शिकार केली हरणाची, पण ती कशी होती, गाभण होती. हरणी काय होती, गाभण. मग त्यांनी एका हरणाची शिकार केली का दोनाची, तर एकाबरोबर दोनाची झाली, कारण तो गाभण असल्यामुळं आतलं पिल्लूही मेलं. आणि आता असं सांगतात की काश्मीरकडं ह्याच्याकडं जे हे मुस्लिम आहेत ना, ह्यांची जी टोपी ती जी लोकर असते ती आत असलेल्या पिल्लाची आहे, त्याच्या कातडीची. म्हणजे ती टोपी करायला वरचं गाभण हरिण मारावं लागतं, आतलं पिल्लू काढायचं, त्याची कातडी करायची आणि मग ती टोपी घालायची. अशा प्रकारचं जे काही हत्या आहे ती हत्या दाखवली खरं, पण आता उदाहरण कोणचं आलं की जसं गाभिणीला मारलं की आतलाही गर्भ मैला जातो, तसं तुम्ही अज्ञानाला मारलं की त्याची जी ही पिलावळ आहे की त्याच्यापासून असलेले सगळे हे कर्म करता कार्य हे सगळे नाहीसे होतात. तैसे अबोध नाशा सवे, नाशे क्रिया जात आघवे, ऐसा समृद्ध संभवे संन्यासो हा. एकंदरीत एकदा का त्याचं अज्ञान नाहीसं झालं
की मग सगळ्या प्रकारच्या क्रियांचाही नाश होतो. अशा तऱ्हेचा हा खऱ्या अर्थानं संन्यासी झाला. संन्याशाने सगळंच त्याग केलेला असतो आपण असं म्हणतो, पण क्रियेचा त्याग झाल्याशिवाय काय, जी काही क्रिया असते ते असतेच. त्याच्यामुळं काय आहे की सर्व क्रियाचा नाश झाला की खऱ्या अर्थानं तो संन्यास झाला असा याच्या ठिकाणी होतो. जे काही क्रम सांगत आलेले आहेत ते क्रम सांगत परिपूर्णता कशी होती ते सांगत आहेत. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त.